आता तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाणार नाहीस, कधीही नाही. घरीच राहा आणि घराची काळजी घे. आता मला या विषयावर पुन्हा बोलायचं नाहीये. मयंक माधवीशी बिनधास्त बोलला आणि त्याच्या ऑफिसला निघून गेला. माधवी तिथेच त्याच्याकडे एकटक पाहत उभी राहिली. तिच्या सासूला गरिमाजींनाही हे खूप विचित्र वाटलं. आपल्या शांत स्वभाव असलेल्या मुलाला डोळ्यासमोर त्याच्या बायकोला असे रागात बोलताना त्यांनी पाहिलं होतं. मयंकने माधवीला तिच्या माहेरच्या घरी जायला कधीच नकार दिला नव्हता. मयंकने तिला अशा प्रकारे प्रतिसाद देण्याची ही पहिलीच वेळ होती. नाहीतर ती खूप दिवसांपासून तिच्या माहेरच्या घरी जायला विचारत होती, पण तो प्रत्येक वेळी टाळत होता. आधी तर प्रत्येक वेळी तो स्वतःच तिला तिच्या आईच्या घरी सोडत असे. आज माधवी ठाम होती आणि हे उत्तर देऊन मयंक निघून गेला होता. मयंकच्या उत्तरावर गरिमाजी काहीच बोलल्या नाहीत. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली, कारण मयंक का नकार देत होता हे तिला माहीत होतं. इथे विचार करत असतानाच माधवी त्याच हॉलमधल्या सोफ्यावर बसली. शेवटच्या वेळी 6 महिन्यांच्या आधी वडिलांच्या श्राद्धासाठी आईवडिलांच्या घरी गेले होते. त्यानंतर मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले नाही. माहेरच्या घरूनही कोणी फोन केला नाही ही वेगळी गोष्ट, पण काय फरक पडतो, ते तिच्या आईचेच घर आहे. आई आणि भाऊ सगळे तिथे आहेत. मग मयंक जाण्यास का नकार देत आहे? पप्पा असताना त्याने कधीही नकार दिला नाही. एवढंच नाही तर त्यानंतरही त्याने कधीच नकार दिला नाही. सोफ्यावर बसलेली माधवी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. माधवीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. मयंक खूप सेटल माणूस होता. सासू गरिमाजी घरी होत्या. त्यांनी माधवीला कधीच थांबवले नाही. पण एकच गोष्ट होती जिथे ती माधवीला अडवायची. ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची होती. माधवीला ही सवय पहिल्यापासून होती. माहेरचे घर जवळ होते तर ती दर आठवड्याला तिच्या माहेरच्या घरी जात असे. मग ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच राहायची आणि आरामात परत यायची. या प्रकरणावर मयंकने तिला कधीच अडवले नाही, पण गरिमाजी नेहमी अडवायची. सुनबाई, तू हा काय नियम बनवला आहेस? जेव्हा पाहावे तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाते, तेव्हा तू असे दर आठवड्याला तुझ्या आईवडिलांच्या घरी जाणे मला आवडत नाही. पण माधवी एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने बाहेर काढायची. गरिमाजी मयंकला म्हणाली. तेव्हा मयंकही असायचा आणि टाळायचा. आई, तू पण ना, ती सकाळी जाते आणि संध्याकाळी येते. मग काय प्रॉब्लेम आहे? तू का नकार देतेस? तिला जाऊ दे. गरिमाजी काय करू शकतील? या पलीकडे काही बोलूही शकत नव्हत्या. मुलगी नव्याचा जन्म झाला तेव्हा ही परिस्थिती तशीच होती. आज नव्यासुद्धा 4 वर्षांची झाली आहे. मात्र 8 महिन्यांपूर्वीच माधवीच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माधवी 15 दिवस तिथेच राहिली. त्यानंतर दर महिन्याला होणाऱ्या श्राद्धालाही ती गेली. मयंक पण सोबत गेला. पण अचानक असे काय झाले की अर्ध्या वर्षानंतर मयंक तिला तिच्या आईवडिलांच्या घरी जाऊ देत नाही. आजकाल आईला फोनवर नीट बोलताही येत नाही. दोन्ही बहिणी आईची नीट काळजी घेतात की नाही कुणास ठाऊक. त्यावर मयंकचे हे वागणे. विचार करत असताना माधवीला कुठल्याच निष्कर्षावर पोहोचता आले नाही. तेव्हा तिने स्वतःच्या मनात निर्णय घेतला. आज काहीही झालं तर मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन तिथेच राहीन. शेवटी मला माझ्या आईला, माझ्या 2 भावांना आणि बहिणींना भेटण्याचा अधिकार आहे. मयंक मला असा नाकारू शकत नाही. हा विचार करून माधवी खोलीत गेली आणि मग तयार झाली. बाहेर आली तोपर्यंत गरिमाजीही बाहेर आल्या होत्या. त्यांना तयार पाहून गरिमाजींनी विचारले, सुनबाई, तू कुठेतरी जात आहेस? हो आई, मी माझ्या आईच्या घरी जात आहे. आईला भेटून खूप दिवस झाले आहेत, म्हणून मी तिला लवकरच भेटते. मी नव्या येण्यापूर्वी यायचा प्रयत्न करेल. जमत नसेल तर प्लीज नव्याला खायला द्या. असं म्हणत माधवी बाहेर जायला निघालीच होती की गरिमाजींनी तिला थांबवलं. सुनबाई, तू आता आईवडिलांच्या घरी जाणार नाहीस. मयंकने तुला सकाळी मनाई केली होती. मग तू कशाला जात आहेस? गरिमाजींचे म्हणणे ऐकून माधवी उभी राहिली. मग तिने धीर दिला आणि म्हणाली, आई, माझी आई खूप दुःखात आहे. तिने आपला जीवनसाथी गमावला आहे. आम्ही त्याची भरपाई करू शकत नाही, पण निदान मी माझ्या आईला भेटू शकते. तिला थोडासा दिलासा देऊ शकते. मी तिची मुलगी आहे. एवढाही छोटासा हक्क नाही का माझा? तिला भेटून खूप दिवस झालेत. प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या ना कुठल्या बहाण्याने नकार देता, पण आज मी नक्की जाईल. माधवी ठाम होती. ती म्हणाली, सुनबाई, इतकं हट्टी असणं चांगलं नाही. मयंकने मनाई केली आहे. घरी शांतपणे राहा. नाही, मी जाईल. आज मी नक्की जाईल. बस. असं म्हणत माधवी जबरदस्तीने घराबाहेर पडली. इकडे घरी गरिमाला काही समजले नाही म्हणून तिने मयंकला फोन केला आणि असे सांगितले की माधवी जबरदस्तीने तिच्या माहेरच्या घरी निघून गेली आहे. ठीक आहे आई, मी बघतो. मयंक म्हणाला आणि फोन ठेवला. काही वेळाने माधवी तिच्या माहेरी पोहोचली. मात्र घराला कुलूप होते. तिने आईला फोन देखील केला, पण आईने फोन उचलला नाही. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या तिच्या काकांनी तिला बघितले आणि तिला हाक मारली आणि म्हणाले, अरे माधवी बेटा, घरी कोणी नाहीये, इकडे आमच्या घरी ये. काकांचे बोलणे ऐकून माधवी त्यांच्या घरी गेली. ती तिथे गेल्यावर चहा नाश्ता देताना काकू म्हणाल्या, अरे माधवी बेटा, आज खूप दिवसांनी आलीस. आता तुझ्या सासूबाईंची तब्येत कशी आहे? काकूचे बोलणे ऐकून माधवी चकित झाली आणि म्हणाली, काकू, मला समजले नाही. अरे, तुझी सासू पायऱ्यांवरून पडली होती ना, त्यामुळेच तू इतके दिवस येत नव्हतीस. मी त्याबद्दल विचारत आहे.
आता तुझी सासू बरी आहे ना? काकू तिला समजावताना म्हणाल्या. हे ऐकून माधवी स्तब्धच झाली. सासू कधी दुखावली होती? काकू, तुला कोणी सांगितलं की माझी सासूला दुखापत झाली? मी तर काही बोलले नाही, माधवी आश्चर्याने म्हणाली. मग काकांनी अडवलं आणि म्हणाले, अहो, अर्ध्या वर्षानंतर 2 दिवसांनी जेव्हा प्रॉपर्टीची विभागणी होत होती आणि कागदांवर तुझ्या सह्या आवश्यक होत्या, त्यावेळी तुझ्या भावांनीच सांगितले होते. आम्ही तर भेटून येतो असेही सांगितले होते, पण ते म्हणाले की माधवीवर कामाचे वजन जास्त आहे. अशा परिस्थितीत तेथे जाण्याने त्यांना अडचणी येऊ शकतात. हे मालमत्तेचे विभाजन कधी झाले? हे ऐकून माधवीचे मन चक्रावले. मग काकू म्हणाल्या, पण मला एक गोष्ट समजली नाही माधवी. तू पूर्ण संपत्तीतला आपला वाटा सोडून दिलास. तुझ्या वडिलांनी तुला जी संपत्ती दिली होती ती नव्यासाठी आहे असे सांगून टाकली होती. हे ऐकून माधवीला काही समजले नाही की काय करावे आणि काय बोलावे. तेवढ्यात काकांचा मुलगा वरून खोलीत आला आणि माधवीला पाहून शांतपणे उभा राहिला. हे बघून काकू म्हणाली, अरे वरुण, माधवी आली आहे. तू नेहमीच तिची चेष्टा करतो. आज गप्प का उभा राहिलास? तेव्हा माधवी म्हणाली, काका, मी निघते आहे. नव्याची यायची वेळ झाली आहे. आई तिला सांभाळणार नाही. असं म्हणत ती बाहेर पडू लागली आणि वरुण म्हणाला, थांब माधवी, मी पण तुला ऑटो स्टँडपर्यंत बाहेर सोडतो. एवढं बोलून वरुण तिच्यासोबत बाहेर पडला आणि दोघेही तिथून पायीच ऑटो स्टँडकडे निघाले. ऑटो स्टँडवर पोहोचल्यावर तो तिला म्हणाला, माधवी, तू इथे काय करते आहेस? मला वाटलं तू आता तुझ्या आईवडिलांच्या घरी येणार नाहीस. शेवटी तुझ्या घरच्यांनी तुझ्याशी खूप वाईट वागणूक दिली आहे. मयंकजीला पण खूप त्रास होत होता, खूप राग आला. ते तुझ्या घरी येऊन भांडले सुद्धा. शेवटी तू जिवंत असताना तुझ्या घरच्यांनी तुझा मृत्यूचा दाखला सुद्धा घेतला. छी, हे मी माझ्या आईवडिलांनाही सांगू शकलो नाही, पण माझा विश्वास बसत नाही. मोठ्या आईनेही साथ दिली, त्यांची स्वतःच्या मुलीला. हे बोलून वरुण शांत झाला. त्याचे बोलणे ऐकून माधवीच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा वरुण म्हणाला, आज ते जमिनीच्या नोंदणीसाठी गेले असतील, त्यामुळे घरी कोणीच नाहीये. आता माधवीला समजले की मयंक तिला तिच्या आईवडिलांच्या घरी यायला का नकार देत होता आणि म्हणूनच आजकाल तिची आई तिच्याशी फोनवर जास्त बोलत नव्हती. फोन उचलताच ती फोन ठेवायची घाई करत होती. माधवीला काही समजले नाही म्हणून तिने पुन्हा आईला फोन केला, पण यावेळी तिच्या आईने फोन उचलला. अरे माधवी बेटा, मी आत्ताच मंदिरात आले आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते. असे बोलून ती फोन ठेवणारच होती. तेव्हा माधवी म्हणाली, आई, तू मंदिरात आहेस ना? तुझ्या मृत मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी नैवेद्य नक्की कर. हे ऐकून तिची आई काही क्षण पूर्णपणे गप्प झाली. मग दोन्ही बाजूंनी शांतता पसरल्यावर तिची आई म्हणाली, हे बघ बेटा, मी मालमत्ता माझ्या दोन्ही मुलांच्या नावावर करत आहे. शेवटी तुला मालमत्ता देऊन काय फायदा? मालमत्ता तर तुझ्या सासरच्या घरी जाईल. पुढे जाऊन तुझ्या भावांना तुझ्या मुलांच्या लग्नात भाटपण तर द्यावा लागेल. त्याशिवाय माझी मुलेच माझ्या सर्व जबाबदाऱ्या उचलतील. पण काळजी करू नको, मी तुला पण नक्की काहीतरी देईल. मला तुझ्याकडून काहीच नको आहे. तूच ठेव तुझ्या संपत्तीला. ज्या आईसाठी तिची मुलगी मेली त्या आईच्या मालमत्तेचे मी काय करू? माधवीने रागाने सांगितले आणि फोन ठेवला आणि ती रस्त्यावर रडायला लागली. वरुण तिला गप्प करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहिला. तेवढ्यात मयंक तिथे आला. मयंकला पाहून माधवीने त्याला मिठी मारली आणि खूप रडली. तेव्हा मयंक म्हणाला, म्हणूनच मला तुला येऊ द्यायचे नव्हते. तुला हे कळायला नको होतं. पण काळजी करू नको, मी ठरवले आहे की मी या लोकांवर कोर्टात केस दाखल करेन. नाही, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज नाही. मला त्या लोकांकडून काहीही नको आहे. मला त्या लोकांचे चेहरेही बघायचे नाहीत. मला वाटेल की जिथे माझे वडील गेले तिथे माझे माहेरचे घरही संपले. माझा नवरा आणि माझे कुटुंब माझ्यासाठी पुरेसे आहे. शेवटी माधवी मयंकसोबत तिच्या घरी परत आली. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. माधवी कधीच तिच्या आईवडिलांच्या घरी गेली नाही. तिच्या आईनेही येऊन तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण माधवीने कायमचे हात जोडले आणि तिच्या निर्णयावर ठाम राहिली. माधवीने जे केले ते बरोबर केले की नाही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.